नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 5वीच्या पुस्तकातील हा धडा आहे ज्याचं नाव आहे निवारा ते गाव वसाहती। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की निअँडरथल माणूस हा गुहांमध्ये राहायचा, म्हणजे गुहांमध्ये घर करायचा आणि तिथेच राहायचा। त्यावेळेस युरोप मधलं वातावरण हे अतिशय थंड होतं। हा मानव स्वतःला कडाक्याच्या थंडीपासून वाचवू शकत होता, कारण हा मानव प्राण्यांच्या कातड्यापासून बनवलेले लेदरचे कपडे घालायचा, तसेच तो आगीचा पण उपयोग करायचा। पण एवढंच पुरेसं नव्हतं, म्हणून काय करायचं, तो प्राण्यांच्या कातड्यापासून बनवलेले टेंट आहेत ना, तो त्या गुहेच्या आतमध्ये उभे करायचा आणि त्यापासून गरमी मिळवायचा। शक्य असेल त्यावेळी तो आपल्या झोपड्या उघड्यावर उभा करायचा। आता हंगामी तळाबद्दल पाहूया। मध्ययुगीन काळामध्ये होमो सॅपियन मानवाची प्रजाती पूर्ण जगभरामध्ये पसरली होती। त्यावेळेस हवामान देखील उष्ण झालं होतं। हवामानातील बदलामुळे मानवामध्ये आणि त्याच्या खाण्याच्या पद्धतीमध्ये बदल होता। मध्ययुगीन काळामध्ये मॅमोस सारखे महाकाय जीव हे हवामानातील बदलामुळे आणि सततच्या होणाऱ्या शिकारीमुळे संपुष्टात आले होते। या कारणामुळे हा मानव मासेमारीकडे वळला। हा मानव आता जास्तीत जास्त शिकारीवर अवलंबून राहायला लागला। यामध्ये बऱ्याचशा प्राण्यांचा समावेश होता। ते प्राणी होते वाईल्ड बोर, हरिण, माउंटन गोट आणि शीप। सीझन मध्ये झालेल्या चेंजेसमुळे ते एका जागेवरून दुसऱ्या जागी स्थलांतर करायचे। तेथे ते वेगवेगळ्या प्रकारची पिके घ्यायचे व फळे गोळा करायचे। ते जंगलातील झाडं तोडायचे आणि त्या ठिकाणी आपल्या झोपड्या उभा करायचे। गाव वसाहती। नवीन स्टोन एज मधला जो मानव होता त्याची ओल्ड स्टोन एज आणि मिडल स्टोन एज च्या मानवापेक्षा जी जगण्याची पद्धत होती ती खूप वेगळी होती। शेतीमुळे आता धान्य साठवता येणं शक्य झालं आणि त्याला इतरत्र स्थलांतर करण्याची गरजही भासत नव्हती। आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।